चिमणा गेलाय अणायाचा चिमणा गेलाय अणायाचा जीव त्याचा बाळातच सारा. तुम्ही आता उडून जा, तुम्ही आता उडून जा. चिवचिव नको ना फडफड नको. बाळ शांत झोपलंय आता, त्याची झोप मोडायला नको. आणि मी तुमच्यावर रागवायला नको. खरंय तुझं चिवताई, रागवू नको आता बाई. भरभरून दे ग बाळाला माया. हरवू नये प्रेमाची छाया. आम्ही आता उडून जाऊ, आम्ही आता उडून जाऊ. मात्र असे वर्ष लोटली युगे पलटली फिरून घेती सारे जाहले चित्त बिरगले जाहले चित्त बिरगले. चिवताई, तार उघड चिवताई, तार उघड. उडून जा तुम्ही आता. घडलं सगळं मोडून पडलंय. आता येथे आजी नाही, आजोबांच्या गोष्टी नाही. आई बाबा बसले भांडत कोरडात. मुलं हताशपणे खेळ खेळतात. मॅगी खात गावली चल लगी. मना सज्जना संधेची पावे सावधान बाजू सरस्वती शुभमंगल सावधान महाराज की
इकडे ही सगळी मिळून त्यांना जाऊ दे ग बस तुला माहितीये यांचं लग्न झालं ना आता तिला खूप मजा करतील फिरायला पण जातील मस्त मस्त पिक्चर पण बघतील पिक्चर वा आणि हॉटेलमध्ये खूप खूप खातील खूप खातील मग आजारी पडतील तुला माहितीये आजारी पडले ना की बाळ हा बाळ घरी नाही गेला अजून आजीने सांगितलं नव्हतं का रिक्षाला निघून जायचं म्हणून मी चाललो बाई या बाळाचं काय करायचं आई काय रे आता बाबांकडे कधी जायचं नाही बाळा याचा निकाल उद्या कोर्टातच लागेल नमस्कार जज नमस्कार ज्या वयात सर्कस पिक्चर यासाठी हट्ट करावा फुगे उडवावेत त्या वयात मला कस्टडीत उभा करणाऱ्या माझ्या आई बाबांना शिक्षा करा असं मी म्हणणार नाही पण आपल्याला मेहरबान कोण असंही म्हणतात तेव्हा एक विनंती आहे जज साहेब मला आई किंवा वडील यांच्यापैकी एका जण आणण्यापेक्षा दोघांकडे राहता येईल असं काहीतरी करा पशु पक्षी जनावर यांच्यावर असा प्रसंग येत नाही जज साहेब मग माणूस असून असा प्रसंग माझ्या रडणाऱ्या म्हणजे आई बाबांचं काहीतरी करा नाहीतर सगळे कायदे रद्द करून आपल्या मुलाला मरेपर्यंत सोडू नका असं काहीतरी एकच कायदा करा जज साहेब एवढं करा ना जज साहेब एवढं करा प्लीज एवढं करा गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की मी कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट करणार नाही त्यांना वाईट वाटेल असं कधीही वागणार नाही पण ते भांडण विसरून आमच्यासाठी पुन्हा एकत्र येण्याचा कायदा करा साहेब एवढं करा नाही साहेब एवढं करा नाहीतर ते न्यायदेशाच्या डोळ्यावरची पट्टी तरी काढा साहेब पट्टी तरी काढा बाल्य कायद्याने सज्ञान झाला असेलही पण आम्ही अजून अज्ञान आहोत आमची चूक झाली आम्ही खूप गृहीत धरलो आई बाबांना आईने कवर घालून दिलं की बाबा नाव टाकून देतील वहीवर आम्ही अंगातून काढलेल्या युनिफॉर्मच्या घड्याकडे लाई एक जण दूध पोळीचा काला दिलखुश करतो आणि एक जण आम्हाला प्रेमानं पण ते सगळं खोटं ठरलं भांडणं विकोपाला गेली आमच्या जन्माआधी आमची नावं ठरवणाऱ्या आमच्या आई बाबांनी आम्हाला सरळ बघवूनच टाकलो त्यांच्या आयुष्यात आता कदाचित ते आमची बातमीही करतील नाहीतर तुम्ही सांगाल ती खावटीही देतील पण खरं सांगते जज साहेब आम्हाला खावटी किंवा पैसे नकोच जज साहेब आम्हाला दोघे घ्यावे पूर्वीच आहे बाबा
स्वतःच्या करिअरसाठी आणि अहंभावासाठी आम्हालाही सोडून देते. आणि खरंच जर प्रेम असेल ना त्यांचं आमच्यावर, तर त्यांना म्हणा मागा माफी एकमेकांची विसरा सगळं आणि या पुन्हा एकत्र आमच्यासाठी. पण मला माहित आहे जज साहेब तसं करणार नाही. एवढं सांगा त्यांना जज साहेब, एवढं सांगा त्यांना. ताई बाळा, बाळा, बघ, डोक्यात राग घालून घेऊ नकोस आणि माझ्याबद्दल मनात रागही ठेवू नको. अरे मोठ्या माणसांची भांडणं काय होतच असतात, त्याकडे लहान मुलांनी असं लक्ष नसतं द्यायचं. तू तुझा अभ्यास कर. आणि हो, मला तुला आता सारखं सारखं भेटता येणार नाही. मला खूप आठवण येईल तुझी. तूही माझ्याशिवाय राहू शकणार नाहीस याची जाणीव आहे मला. पण त्याला आता इलाज नाही रे. हे बघ, तिनं जरी काही वाईट सांगितलं असेल ना माझ्याबद्दल, तरीही मी तुला काहीही सांगणार नाही. आणि हो, मी प्रयत्न करणार आहे हा कोर्टात तुझ्या भेटीची परवानगी मिळावी म्हणून. तोपर्यंत तू तुझी काळजी घे. आणि लक्षात ठेव, तुला काहीही लागलं ना तर मला निरोप दे. ते सगळं पाठवून देईन मी. मोठा हो, खूप शिक. आणि हो, तुझं गॅदरिंग आहे ना आता, त्याचे फोटोज टाका फेसबुकवर, मी बघेन ते. डब्यात जे दिलंय ना ते खा. उगाच चिडचिड करून उपाशी राहत जाऊ नकोस. आणि हो, आहे तो चष्मा लावतोस ना, सारखा लावला ना की नंबर कमी होतो. ती अजून देते का रे तुला दुधात भिजवलेले बदाम? बारीक चावत जातो. केव्हाचा बोलतोय तुझ्याशी? एक तरी शब्द बोल ना माझ्याशी. रागाव, मला एकदा बाबा बोलला. नाहीतर तू लहानपणी माझ्या कानाजवळ ओरडायचास ना, ओ कुल्फीवाले, ओ कुल्फीवाले. तसा एकदा ओरडलो. अरे माउंट आबूला गेलो होतो परवा. तिथं ना सगळे जण आपापल्या मुलांसाठी काही ना काहीतरी घेतच होते. पण मला कळेच ना तुझ्यासाठी काय घ्यावं ते. मग मला आठवलं तुझ्या वर्गातला तो महेश पारनेकर नाही का, हा, त्याच्याकडे एक रुमाल होता बघ, स्काय ब्ल्यू कलरचा, छान नक्षी केलेला. अरे 3 महिने झाले तसाच रुमाल खिशात घेऊन तुझ्यासाठी घेतलाय. पण लक्षात ठेव, हा रुमाल डोळे पुसण्यासाठी वापरू नकोस. कारण शूर मुलं रडत नसतात आणि शूर मुलांच्या बाबांना टाको फोडून रडण्याची परवानगी नसते रे. वेळ जा, मधली सुट्टी संपली. बाबा
महाराजांची रक्षा, देवीचं स्तोत्र, सगळं 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 शरण गेले. आई बाबांच्या अहम भावानं. The court is adjourned. सकाळी जाते आणि निघून कामाला आताशा बाबाही जातात. तो किंवा ती एकदम पाहत असतात ॲक्वेरियम मधल्या माशांना. मासे येतात नदीत. त्यांना जो ऑक्सिजन असतो ना मायेचा, तो किंवा तिचं ऑक्सिजनचं सिलेंडर पडून गेलंय पुढे. कुठे सापडेल ते सिलेंडर मायेचं? नेटवरच्या सगळ्या साईट पाहून झाल्या. आई बाबांनी ठेवलेले कॉम्प्युटरचे सगळे कोड फोडून झाले. जे बघायला नको ते बघून झालं. फेसबुकवरचं नको ते चॅटिंगही झालं. कुठल्या घाणेरड्या मित्रांच्या नादी लागून रिकाम्या पाण्यात गेलो. आता कुठे राहावं मी? खरंच नाही कळत काय करावं ते. कुठे सापडेल ती साईट ज्यावरून आई बाबांचं किमान 1 KB प्रेम डाउनलोड करून घेता येईल? हो, तुम्ही सांगा ना. एक भूत आहे हसून हसून रडायला. हो, तुम्ही सांगा ना. तुमच्याकडे आहे का काही? हो, प्लीज सांगा. प्लीज सांगा. प्लीज सांगा. तुमच्याकडे आहे प्लीज. प्लीज सांगा. प्लीज सांगा. प्लीज सांगा. आहे तुमच्याकडे ते? प्लीज सांगा. अरे बाळांनो, थांबा जरा. असं काय करता? तिकडे या. काय झालं? का गं पोरींनो? काय रडताय? अरे त्याला काय झालं? काय झालं? आता करतंय. वर झाडलं, म्हातारपण आलं की जाड भिंगाचा चष्मा का लागतो ना, हे मला कळलं. का? अरे डोळ्यातील अस्वं कोणाला दिसू नयेत ना, म्हणून. बरं, ते जाऊ. तुम्हाला काय हवं सांगा मला. सांगाची सांग आता कधी उगवणार. सांगाची सांग आता कधी उगवणार. रात्र संपूर्ण दिवस आता कधी येणार. रात्र संपूर्ण दिवस आता कधी येणार. सांगाची सांग आता कधी उगवणार. सांगाची सांग आता कधी उगवणार. आई बाबा सती पंख माझे दोन. आई बाबा सती पंख माझे दोन. एकाच आशा पंखाने उडणार सांग कोण. उडणार सांग कोण. उडणार सांग कोण. सांगाची 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 सांग. आपली स्वप्न सारी होती बाळा खरी. झुंजू होईल आता संपेल रात्र सारी. झुंजू 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 वाईट सारे दिवस राजा सदा राहत नसता. रात्रीच्या या गर्भातही उषकाल बसता. झुंजू 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 तर प्रेम डाउनलोड करायचंय तुम्हाला आई बाबांचं. अरे पण प्रेम असं डाउनलोड होत नसतं बाळा.
स्वप्न एक्सप्रेस अपनी निर्धारित समय पर ध्रुव नगरी प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है। नातेवाईक लोकांना आम्ही स्टेशनवर बसलो होतो ते दिसलो.
त्यांना लय आश्चर्य वाटलं. ते म्हणाले भिका आम्हालाची पोरं लय मोठी झाली. त्याच्या वाटला आम्ही मरून जाऊ, नाहीतर जीवाचं काहीतरी बरं वाईट तरी करून घेऊ. अरे बाप बेदम कष्ट करायचा, म्हणायचा गरिबी आली म्हणून रडायचं किंवा घाबरायचं नसतं. अरे फाशीचा कैदी सुद्धा फाशी विस्तोर करतोच की. हा? आम्ही जगलो, जगलो नाही. आम्ही शिकलो, काम करू, आम्ही लोकांना सांगू म्हणून शहर. अरे बिट्टू तू अरे असं रडायचं असतं का रे? अरे म्हणा अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला, बोल जय जय हनुमान. एक मुखानं बोला, बोल जय जय हनुमान. दरबार मेरा कृष्ण सुप्रियाना मेरा, कृष्ण सुप्रियाना मेरा. बघितलं? अरे फाशीचा कैदी सुद्धा त्याला फाशी होईस्तोवर जगतोच की. एवढे कष्ट नाहीयेत तुम्हाला. अरे सुनीतीच्या मांडीवरून आढळपण मिळवणाऱ्या ध्रुवानं जर जर तुमच्यासारखा विचार केला असता तर अपार कष्ट, पवित्र आणि चांगल्या गोष्टींचा ध्यास. अरे सगळेच प्रश्न सोडवल्याने सुटत नसतात. काही प्रश्न सोडूनही द्यावे लागतात. तुम्ही पळत सुटतात वेड्या सस्यासारखी आभाळ पडलं म्हणून. अरे पण आभाळ काय पाठीवर पडण्यासाठी असतं का? आभाळ असतं ते कवेत घेण्यासाठी. आणि आभाळ कवेत घ्यायचं तर हातांमध्ये तेवढी ताकद, तेवढी स्फूर्ती लागत असते. आणि बाळांनो, ती कोणाचा असण्या नसण्याने येत नाही. अरे तुम्ही सहज ध्रुव होऊ शकतात. त्यासाठी मोठ्या माणसांच्या जगातल्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि उद्याचे ध्रुव व्हा. तुम्ही एकदा ध्रुव तर व्हा. दुःख कसं ब्रह्मानंदी नाचेल ते पहा. अरे तुम्हीच तुमचे झाड व्हा, फुलासारखे